नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये। चॅनलला पहिली वेळ आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझा व्हिडिओ तुम्हापर्यंत नक्कीच पोहोचेल। सुशा म्हणना बे काहीतरी म्हणतो पण समजा देतो बढिया थोडासा हा कबड्डीचा ग्राउंड आणि इथेच होणार आहे आज संध्याकाळी सामना, तसेच उद्घाटन बघू शकता। या ठिकाणी लहान लहान चमू खेळत आहेत आणि उत्साह खूप। मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। हाय सुशांत आता बसलेला आहे, तर काय सांगू शकतोस तू? काय सांगू शकतोस का? आज आमच्या गावामध्ये कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी कबड्डीचं फुल ग्राउंड वगैरे आखून झालेलं आहे। तर सन्माननीय सोनूभाऊ शेंद्रे या ठिकाणी आहेत, तर त्यांना विचारूयात की कशी काय तयारी आहे। आज मोजा गुरुली येथे युवा शक्ती क्रीडा मंडळ गुरुलीच्या वतीने कबड्डीचे आयोजन केलेलं आहे। त्या कबड्डीचे काम खूप जोरात चालू आहे, तरी ते काम तिथे ग्राउंडवर चालू आहे। आपण तिथे जाऊन बघू शकता काम किती जोरात चालू आहे। मित्रांनो, सोनूभाऊ सोबत आपण चाललेलो आहोत की आपल्या ग्राउंडवर आपले प्रणय भाऊ या ठिकाणी काम करत आहेत, तर त्यांना विचारूयात की काम कसं चालू आहेत आणि त्याबद्दल माहिती घेऊयात। या ठिकाणी आज कबड्डीचा पहिला दिवस पार पडणार आहे, तर हे काही दिवसापासून म्हणजे पुष्कळ दिवसापासून या ठिकाणी आमच्या मंडळाचे सदस्य गणेश भाऊ या ठिकाणी लाईनचं काम करत आहेत। त्यांचा या कार्याला मोलाचा वाटा आहे, तर त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी दुष्यंत भाऊ सुद्धा हजर आहे, सुशांत आहे, मेघराज आहेत आणि हे लहान लहान चमू आहेत। या ठिकाणी उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येतोय। तर मित्रांनो, याचा मुख्य कारण म्हणजे कसं असते, गावात कोणताही कार्यक्रम असला तर त्यामध्ये आमच्या गावचे एडिटर साहेब। सर नमस्कार जी, बोला काय म्हणू शकता? काही नाही, सर्व काही पाणी पाऊस आहे। आता आपल्या जवळ आहेत सुशांत भाऊ, तर हे आहेत सुशांत भाऊ कोसरे। कसा आहे भाऊ, सर्व ठीक? हाँ ठीक ठाक। सब्सक्राइब कर दिए। हे लाईनमॅन आहेत आमच्या गावचे। काही वेळातच आपला ह्या उद्घाटनाला सुरुवात होईल। तर हा संतनू आहे जो स्टँड घेऊन जात आहे आणि आम्ही ह्या वाटेने आता सरळ जात आहोत शाळेकडे, जिथे आमचा ग्राउंड आहे तिथे। तर चला भेटूयात। काही क्षणापूर्वीच अर्धा तास ते 1 तासापर्यंत मुसळधार पाऊस आला, ग्राउंड पूर्ण भिजलेला आहे। तरी पण आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अजूनही थकलेले नाही आहेत आणि यांच्यामधला जो उत्साह आहे तो अजून कमी व्हायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, आमचे प्रणय भाऊ किरंगे आहेत जे अजूनपर्यंत ग्राउंडची साफसफाई करत आहेत। हे दुष्यंत भाऊ कांबळे आहेत। साहेब काय म्हणू शकता का तुम्ही? कार्यक्रम कसा सुरू आहे? काय म्हणू शकू नाही। छान। कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब आलेले आहेत। अध्यक्ष साहेब तुम्ही काय? या ठिकाणी पाणी पाऊस आहे, तरी पण कार्यकर्त्यांमधला उत्साह जास्त आहे। बघू शकता हा लोकेश आहे, हा छोटा मुलगा आहे सुशांत कोवडे आहे। काय करताय? हा कर कर। तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका रेहान। दिवसभर वाट बघून आता बघू शकता पाणी थांबलेलं आहे, तरी पण वादळ आहे आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आता आम्ही काही क्षणातच कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। तरी आता भेटूयात माझ्या या कार्यक्रमामध्ये, बघूयात की काय होते। बे सुशा साईडलो या ठिकाणी कार्यक्रम पार पडला आणि आता मी